नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण कसे करायचे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण पाठीमागील एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण अर्धा भाग अभ्यासलेला आहे आणि राहिलेला अर्धा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर सांस्कृतिक वारशाचे महत्त्व किंवा सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि संक्रमण शिक्षणाच्या माध्यमातून कशा प्रकारे करायचं याविषयीची माहिती आपण अभ्यासत होतो आणि ज्याच्यामध्ये आपण संस्कृती संवर्धन संक्रमण आणि सामाजिक नियंत्रणाचा कसा संबंध आहे किंवा या दोन्ही प्रक्रिया कशा प्रकारे एकमेकाशी परस्परावलंबी आहेत, सामाजिक नियंत्रणाच्या माध्यमातूनच आपण संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण कशा प्रकारे साधू शकतो आणि त्याचे जे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे कायदेशीर मार्ग आणि दुसरा म्हणजे अनौपचारिक शिक्षणाचा मार्ग. तर त्यापैकी शिक्षणाचा मार्ग जो आहे तो शिक्षणाच्या माध्यमातून आपण संस्कृती संवर्धन आणि संक्रमण कशा पद्धतीनं साधू शकतो, तर त्याचे काही मुद्दे आपण पाहत होतो की ज्याच्यामध्ये आपण हे 3 मुद्दे पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत की सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून कसं संक्रमण करता येऊ शकतं, कौटुंबिक आणि धार्मिक संस्कार आणि त्याचबरोबर समाजीकरण. या 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण कसे करायचे याविषयीचा आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर हे राहिलेले जे काही 6 मुद्दे आहेत, या राहिलेल्या 6 मुद्द्यांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सामाजिक प्रबोधन असेल, कौटुंबिक आणि धार्मिक संस्कार असेल किंवा समाजीकरण असेल, या 3 गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं सामाजिक नियंत्रण कसं घडवून आणायचं आणि त्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण कसं करायचं याचा आढावा घेतल्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक अभिवृत्तींचा विकास. सामाजिक अभिवृत्तींचा विकास म्हणजे सामाजिक अभिवृत्तींचा विकास करून त्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण कसं घडवून आणायचं. तर अभिवृत्ती हा जो शब्द आहे, या अभिवृत्ती शब्दाचा अर्थ आहे मनाचा कल किंवा दृष्टिकोन. म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती, घटना, प्रसंग यांच्याकडं पाहण्याचा मनाचा दृष्टिकोन कसा आहे, मनाचा कल कसा आहे, हे देखील अतिशय फार महत्त्वाचं आहे. कारण हा दृष्टिकोनच व्यक्तीला विविध प्रकारचे वर्तन करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो किंवा विविध प्रकारचे वर्तन करण्यास प्रेरणा देत असतो. म्हणजे व्यक्तीचा एखाद्या वस्तू, व्यक्ती, घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरून त्या व्यक्तीचं वर्तन ठरत असतं आणि त्यामुळं मग सामाजिक अभिवृत्ती ज्या आहेत की समाजाविषयीचा दृष्टिकोन त्या विद्यार्थ्याचा कसा आहे हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. कारण सामाजिक दृष्टिकोन जो आहे तो सामाजिक दृष्टिकोन चांगला असेल तर आपल्याला या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करणं सोपं जातं. वाईट गोष्टींबद्दल तिरस्कार असणं, त्याचबरोबर देव, देश आणि धर्म यांच्याबद्दल अभिमान असणं, मातृभाषेबद्दल प्रेम असणं, आई वडील, गुरु यांच्याबद्दल आदरभाव असणं, ही काही सामाजिक अभिवृत्तींची उदाहरणं आहेत. म्हणजेच काय की वाईट गोष्टी ज्या आहेत या वाईट गोष्टींबद्दल तिरस्काराचा दृष्टिकोन जर व्यक्तीच्या मनामध्ये असेल तर तो वाईट गोष्टी करणार नाही, चांगल्याच गोष्टी करण्यासाठी त्याचा प्रयत्न राहील. देव असेल, देश असेल, धर्म असेल यांच्याबद्दल जर अभिमान असेल तर देशाविषयीचा राष्ट्राभिमान त्याच्या मनामध्ये निर्माण होईल, धर्माविषयीचा राष्ट्राभिमान निर्माण होईल. देव, देश आणि धर्म यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार, चांगले आदर्श मूल्य सांगितलेले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम ती व्यक्ती करेल. आणि त्याचबरोबर आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेबद्दल जर प्रेम असेल, आई वडील, गुरु यांच्याबद्दल जर आदरभाव मनामध्ये असेल तर व्यक्ती नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या भारतीय संस्कृतीनं ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं पालन करेल आणि त्या जतन करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर पुढील पिढीला या सर्व गोष्टी संक्रमित करण्याचं देखील काम करेल. म्हणजे ह्या काही अशा पद्धतीनं सामाजिक अभिवृत्ती आहेत किंवा वैयक्तिक अभिवृत्ती आहेत की ज्याच्या माध्यमातून व्यक्ती संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करू शकतो. त्याचबरोबर काही सामाजिक अभिवृत्ती आणखीन देखील आहेत. उदाहरणार्थ मानवतावादी दृष्टिकोन, रंजल्या गाजलेल्यांबद्दल सहानुभूती, नागरिकत्वाविषयीची उत्कट भावना, त्यानंतर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना, यासारखे काही सामाजिक अभिवृत्ती आहेत, सामाजिक दृष्टिकोन आहेत
की हे देखील दृष्टिकोन जर चांगले असतील तर त्यामुळं देखील आपल्याला समाजामध्ये एक प्रकारचं सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकतं आणि त्याद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण आपण करू शकतो. म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन याचा अर्थ की सर्व मानव समान आहेत, कोणीही उच्च नीच नाही, अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे किंवा कुठलेही जात धर्म पंथ न मानता मनुष्य हा एक मनुष्यच आहे, या दृष्टिकोनातून जर आपण त्याला महत्त्व दिलं तर मग कुठल्याच प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाही. रंजल्या गांजलेल्यांबद्दल सहानुभूती म्हणजे जे काही दुःखी कष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती दर्शवणं, त्यांना सहकार्य करणं, मदत करणं, नागरिकत्वाची उत्कट भावना म्हणजे आपल्या देशानं जे काही आपल्याला नागरिकत्वाचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करणं आणि समाजाविषयी आणि राष्ट्राविषयी ऐक्याची भावना, प्रेमाची भावना मनामध्ये असणं, यासारख्या ज्या काही सामाजिक अभिवृत्ती आहेत या सामाजिक अभिवृत्तींचा वापर करून आपण संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करू शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक मूल्यांचा विकास. म्हणजे सामाजिक जी मूल्ये आहेत त्या सामाजिक मूल्यांचा विकास करणं आणि या सामाजिक मूल्यांच्या विकासाच्या माध्यमातून देखील आपल्याला संस्कृतीचं संक्रमण आणि संवर्धन आपण करू शकतो. तर सामाजिक मूल्य म्हणजे काय, तर समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी समाजाने काही आदर्श आणि वर्तनाबाबतचे मानदंड तयार केलेले असतात, त्यांनाच आपण सामाजिक मूल्य असं म्हणतो. म्हणजे समाजाची प्रगती व्हावी, समाजाचं कल्याण व्हावं यासाठी समाजानं काही आदर्श आणि मानदंड तयार केलेले असतात की ज्यांना आपण सामाजिक मूल्य असं म्हणतो. आणि हे सामाजिक आदर्श वर्तनाबाबतचे मानदंड आहेत, हे जे काही सामाजिक मूल्य आहेत हे सामाजिक मूल्य काय करत असतात तर समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. म्हणजे ही सामाजिक मूल्य जी आहेत की ही जी मूल्य आहेत ती मूल्य काय करत असतात, समाजाला मार्गदर्शन करत असतात. कारण ह्या मूल्यांचा अंमल जर समाजानं केला, समाजातल्या व्यक्तींनी केला तर समाजामध्ये एक प्रकारचं चांगलं सामाजिक नियंत्रण प्रस्थापित होतं आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करणं सोपं जातं. आता ही सामाजिक मूल्य नेमकी कोणकोणती आहेत तर बघा, सार्वजनिक स्वच्छता असेल, सौंदर्य असेल, बंधुभाव असेल, पातिव्रत्य असेल, ईश्वरभक्ती असेल, चारित्र्य असेल, नीतिमत्ता असेल, यासारखे जे सामाजिक मूल्य आहेत की ज्या सामाजिक मूल्यांचा व्यक्तीनं अंगीकार केला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तर त्या माध्यमातून व्यक्तीचा स्वतःचाही विकास होतो आणि त्याचबरोबर समाजाचा सुद्धा विकास होण्यासाठी त्याची मदत होते आणि त्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये एक चांगलं नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकतं. किंवा हे सर्व प्रकारच्या सामाजिक मूल्यांच्या अभिवृत्ती, या सामाजिक मूल्यांच्या अंमलबजावणीमधून आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण देखील आपण करू शकतो. कारण ही सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी भारतीय संस्कृतीनं देखील सांगितलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींच्या किंवा या सामाजिक मूल्यांचे संस्कार जर विद्यार्थ्यांच्या मनावर आपण केले तर त्याच्या माध्यमातून संस्कृती संक्रमण साधता येते. म्हणजे हे जी काही सामाजिक मूल्य आहेत ह्या सामाजिक मूल्यांचे संस्कार शिक्षणाच्या माध्यमातून किंवा शिक्षण वर्गामध्ये दिलं जाणारं शिक्षण असेल किंवा वर्गाच्या बाहेर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवतो त्या उपक्रमांच्या माध्यमातून, उदाहरणार्थ सामाजिक शिबिर असतील, NSS असेल, NCC असेल, यासारख्या उपक्रमातून किंवा इतर जे काही उपक्रम आपण राबवत असतो, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, पोस्टर स्पर्धा असेल, पथनाट्य असेल, रॅली असेल, असे अनेक जे उपक्रम आपण घेत असतो या सर्व प्रकारच्या उपक्रमामधून ही जी काही सामाजिक मूल्य आहेत ही सामाजिक मूल्य व्यक्तीच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा या सामाजिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर जर आपण केले तर त्या माध्यमातून आपल्याला संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करता येऊ शकतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे अभिवृत्ती, परंपरा व मूल्ये यांची चिकित्सक पाहणी. म्हणजे ज्या काही अभिवृत्ती, परंपरा, मूल्य आपल्या संस्कृतीनं घालून दिलेले आहेत ह्या सर्व परंपरांचं, मूल्यांचं जसंच्या तसं अंमलबजावणी न करता त्याची देखील चिकित्सक पाहणी झाली पाहिजे. कारण त्या चिकित्सक पाहणीवरूनच आपल्याला त्यापैकी कोणती मूल्य, अभिवृत्ती, परंपरा ह्या चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत आणि त्यातल्या कुठल्या स्वीकारायच्या, कुठल्या नाकारायच्या हे आपल्याला कळू शकेल. त्यामुळं त्यांची चिकित्सक पाहणी होणं अतिशय गरजेचं आहे. कारण ह्या अभिवृत्ती, परंपरा, मूल्य अतिशय त्यांची डोळसपणे आणि चिकित्सक वृत्तीनं पाहणी होणं
गरजेचे आहे. कारण बऱ्याच अभिवृत्ती परंपरा मूल्य जे आहेत की ज्याच्या माध्यमातून समाज नियंत्रण साधू शकतो आपण, किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आपण करू शकतो, परंतु व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं देखील आपल्याला काही घालणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समाज नियंत्रण चांगल्या पद्धतीनं साधता येऊ शकतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचं महत्त्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही. हे महत्त्व आहेच, परंतु त्याचं जर आपण डोळसपणे आणि चिकित्सकपणे जर पाहणी केली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगले आदर्श मूल्य परंपरा जोपासता येतील आणि वाईट ज्या असतील त्या नाकारणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, सण समारंभाच्या निमित्तानं होणारी उधळपट्टी, डामडौल करून संपत्तीची नासधूस करणे. म्हणजे सण समारंभ उत्सव हे केलेच पाहिजे, कारण ती आपली एक संस्कृती आहे. संस्कृतीच्या माध्यमातून आपण एकमेकांना तिथं एकत्र आणत असतो, एकीकरणाची भावना निर्माण होते, सहकार्याची भावना निर्माण होते आणि आपल्या भारतीय संस्कृतीनं घालून दिलेली जी काही आदर्श मूल्य आहेत ती त्या सण उत्सवांच्या माध्यमातून आपण जोपासत असतो. परंतु हे सण समारंभ उत्सव करत असताना त्या निमित्तानं उधळपट्टी जी आपण करतो, पैशाची उधळपट्टी करतो, डामडौल करतो की ज्याच्या माध्यमातून काय होते, संपत्तीची नासधूस होते. म्हणजे एकीकडं गरीब लोकांना अन्नधान्य खायला मिळत नाही आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं होणारी उधळपट्टी डामडौल हे काही बरोबर नाही. म्हणजे या सण समारंभाच्या निमित्तानं आपण कुठेतरी अनाथ आश्रमामध्ये जाऊन किंवा बालकाश्रमामध्ये जाऊन किंवा हे जे गरजू लोक आहेत त्यांना जर अन्नधान्याचं आपण वाटप केलं, अन्नदान केलं तर त्याचा चांगला वापरसुद्धा होईल आणि त्या ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना त्याचा फायदा देखील होईल. तर हे बघणं गरजेचं आहे. उगाच नासधूस संपत्तीची करण्यापेक्षा गरिबांना सहकार्य करणं अशा पद्धतीनं जर आपण केलं तर मग ही खऱ्या अर्थानं आपली चिकित्सक वृत्ती जी आहे ही चिकित्सक पाणी होईल की ज्याच्या माध्यमातून दोघांना पण फायदा होईल. धार्मिक मूल्यांच्या नावाखाली कर्मकांडावर भर देणं, म्हणजे कर्मकांड करणं, धार्मिक मूल्य करणं, धार्मिक कार्य करणं हे गरजेचंच आहे, परंतु त्याच्या माध्यमातून उगाचच होम हवन करत असताना, यज्ञ करत असताना त्याच्यामध्ये तूप जाळणं, तेल जाळणं, तिळ जाळणं ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठंतरी थांबवल्या पाहिजेत. कारण जसं म्हणलं की एकीकडे गरीब लोकांना ह्या गोष्टी खायला मिळत नाहीत आणि दुसरीकडं आपण त्या धार्मिक कार्याच्या माध्यमातून काय करतोय की त्याचा भरमसाठ तूप जे आहे ते यज्ञामध्ये किंवा त्या होमामध्ये जाळत असतो. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठंतरी थांबली पाहिजे आणि त्याचा वापर इतर व्यक्तींना, गोरगरीब लोकांना होणं गरजेचं आहे. म्हणजे लग्न समारंभ जो आहे हा लग्न समारंभ वैयक्तिक दृष्टिकोनातून किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्याला महत्त्व आहेच आहे. व्यक्तीच्या जीवनामधली ती एक महत्त्वपूर्ण घटना आहे, प्रसंग आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. परंतु त्या लग्नामध्ये केला जाणारा जो काही अवास्तव खर्च आहे, मानपान आहे, हुंडा आहे, करणी आहे, यासारख्या गोष्टींवर जो काही अवास्तव खर्च आपण करतो, प्रचंड पैसा खर्च करतो, तो खर्च केलेला पैसा त्या ठिकाणी आपण वाचवू शकतो आणि त्या वाचवलेल्या पैशाचा उपयोग त्याच विवाहामधल्या नवरा नवरीला आपल्याला करून देता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या परंपरा, मूल्य, आदर्श आपण जपणं, भारतीय संस्कृतीने घालून दिलेले सण समारंभ साजरे करणं ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्याच्यावर जो अवास्तव खर्च केला जातोय तो अवास्तव खर्च डामडौल कमी करून त्याचा उपयोग गोरगरीब व्यक्तींसाठी केला तर मग खऱ्या अर्थानं आपली भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं जतन आणि संक्रमण आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून काही कालबाह्य झालेली जुनी जी काही मूल्य आहेत, आदर्श आहेत, परंपरा आहेत त्या अंधकारपणे न स्वीकारता त्याची चिकित्सकपणे पाहणी झाली पाहिजे आणि पाहणी झाल्यानंतर त्याचा योग्य वापर आपल्याला कशा पद्धतीनं करता येऊ शकेल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे जातीय आणि धार्मिक अभिमान ही जी जुनी गोष्ट आहे की जातीविषयी अभिमान असणं, धर्माविषयी अभिमान असणं ह्या गोष्टी आता जुन्या झाल्या. आजच्या काळामध्ये त्या जर आपण पाळत बसलो तर मग जगामध्ये कोणीच मानवतावादी दृष्टिकोन ठेवणार नाही. म्हणून जातीयवादी दृष्टिकोन असेल, धर्माभिमानी दृष्टिकोन असेल हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेची भावना जी आहे ही भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी घडवून आणायचे की जेणेकरून त्या माध्यमातून आपल्याला या भारतीय संस्कृतीमधले असणाऱ्या चांगल्या अभिवृत्ती, परंपरा आणि मूल्यांचं जतन आणि संक्रमण करता येऊ शकेल. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रम. म्हणजे संस्कृतीचं संवर्धन, संक्रमण करण्यासाठी अभ्यासक्रम देखील कसा असला पाहिजे. तर
शालेय अभ्यासक्रमाची रचना करत असताना त्यासाठी विशेष दक्षता घेतली पाहिजे, कारण सामाजिक अभिवृत्ती असतील, सामाजिक मूल्य असतील, सामाजिक परंपरा असतील यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर होण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या मनावर होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाची रचना करत असताना आपण ही दक्षता घेतली पाहिजे. कारण या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच आपल्याला ह्या सामाजिक अभिवृत्ती, परंपरा, मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर त्या संस्कारित करता येऊ शकतात, बिंबवता येऊ शकतात. आणि म्हणून ही विशेष दक्षता घेणं गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रम ठरवत असताना त्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक नीतिमूल्यांची, आदर्शांची अंमलबजावणी कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळे विषय जे आपण शिकवतोय त्या वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ह्या सामाजिक नीतिमूल्यांची, आदर्शांची, परंपरांची, रूढींचा समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये केला पाहिजे की जेणेकरून ही सामाजिक नीतिमूल्य, आदर्श विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्याचं जतन होईल आणि पुढील पिढीपर्यंत ते त्यांना घेऊन जाता येईल. त्यामध्ये देशाची संस्कृती असेल, धर्म असेल, तत्त्वज्ञान असेल, वाङ्मय असेल, इतिहास असेल, भूगोल असेल यासारख्या गोष्टींचा परिचय त्या विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. म्हणजे आपल्या देशाची भारतीय संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे, त्या भारतीय संस्कृतीमध्ये नेमकं कशा कशाचा समावेश आहे, धर्म म्हणजे काय, तत्त्वज्ञान म्हणजे काय, वाङ्मय जे आहे आपल्या वेदवाङ्मय आहे, उपनिषदे असतील किंवा त्याचं संपूर्ण जे काही धार्मिक वाङ्मय आहे, इतिहास, भूगोल आहे, या सर्वांचा परिचय जर आपण करून दिला तर त्याच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन आपल्याला करता येऊ शकतं, संवर्धन करता येऊ शकतं आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही भारतीय संस्कृती आपण पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. त्याचबरोबर आपल्या देशामधल्या ज्या काही चांगल्या सांस्कृतिक परंपरा आहेत, चांगले आदर्श आहेत, चांगले साहित्य आहेत, चांगल्या कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, कविता आहेत, या सर्व गोष्टी काय केल्या पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. या सामाजिक मूल्यांचं प्रवर्तन विद्यार्थ्यांपर्यंत झालं पाहिजे आणि त्यासाठी मग शैक्षणिक अभ्यासक्रम, शालेय अभ्यासक्रम ठरवत असताना ह्या सर्व गोष्टींचा समावेश जर त्या अभ्यासक्रमामध्ये केला तर मग त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थी या सर्व गोष्टी शिकतील की ज्याच्या माध्यमातून त्यांना भारतीय संस्कृतीशी ओळख होईल, परिचय होईल आणि त्या संस्कृतीचं जतन आणि संक्रमण आपल्याला करता येऊ शकेल. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे आध्यात्मिक प्रवृत्तींचा विकास. आध्यात्मिक प्रवृत्ती म्हणजे आजच्या काळात जर आपण विचार केला तर आज आपण बघतो की समाजामध्ये अतिशय अनैतिकता जी आहे ही अनैतिकता प्रचंड प्रमाणामध्ये माजलेली आहे. भ्रष्टाचार जो आहे हा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये माजलेला आहे आणि ह्या अनैतिकतेमुळे, भ्रष्टाचारामुळे समाजामध्ये अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण झालेत की ज्या समस्या जर सोडवायच्या असतील आणि लोकांना नैतिक बनवायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा ह्या आध्यात्मिक गोष्टींकडे वळणं गरजेचं आहे. कारण भारतीय अध्यात्मवादानं जगाला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे प्राचीन भारतीय अध्यात्मवाद जो होता की ज्यानं एकेकाळी संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं की ज्या भारतीय अध्यात्मवादामध्ये वेद असेल, उपनिषद असेल, भगवद्गीता असेल, योगमीमांसा असेल, वेदांत असतील, षडदर्शन असतील, ह्या सर्व गोष्टींना महत्त्व होतं आणि या वेदांतामध्ये किंवा ह्या वेदवाङ्मयामध्ये जे काही आदर्श, मूल्य, परंपरा, चांगल्या गोष्टी ज्या संपूर्ण सांगितलेल्या आहेत किंवा 4 आश्रम सांगितलेले आहेत की ज्या आश्रमांच्या माध्यमातून व्यक्तीनं आपलं जीवन कशा पद्धतीनं व्यतीत केलं पाहिजे त्याविषयीचं मार्गदर्शन दिलेलं आहे. किंवा समाजामध्ये असताना आपण कसं वागलं पाहिजे, कुटुंबामध्ये कसं वागलं पाहिजे, देशासाठी आपण कोणत्या कर्तव्य बजावली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ह्या भारतीय वाङ्मयामध्ये सांगितलेल्या आहेत किंवा अध्यात्मवादामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि या गोष्टी जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या, ही सामाजिक मूल्य, आदर्श, परंपरा जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या, त्याचा विकास जर विद्यार्थ्यांवर केला तर निश्चितच विद्यार्थ्यांचं वर्तन जे आहे हे चांगलं बनेल. विद्यार्थी नीतिवान बनतील, चारित्र्यसंपन्न बनतील आणि समाजामध्ये ज्या काही ह्या अनैतिकतेच्या घटना आज घडत आहेत त्या घटना कुठंतरी आपल्याला थांबवता येऊ शकतील की ज्याच्यासाठी ह्या आध्यात्मिक मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर होणं गरजेचं आहे. म्हणजेच या संस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थी नीतिवान बनतील आणि त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती जी आहे ही भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, तिचं जतन होईल आणि पुढील पिढीपर्यंत आपल्याला संक्रमण देखील तिचं
करता येऊ शकेल। आध्यात्मिक मूल्य जे आहेत, उदाहरणार्थ सत्य आहे, अहिंसा आहे, ईश्वरनिष्ठा आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत, यासारख्या गोष्टीसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचतील आणि त्याचं जतन आणि संक्रमण आपल्याला करता येऊ शकेल। त्यानंतर पुढील शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे या सांस्कृतिक वारशाची जोपासना करणं किंवा तिचं जतन आणि संक्रमण करण्यासाठी शिक्षकाचं योगदान नेमकं काय आहे। कारण शिक्षकाशिवाय ह्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण आपल्याला करता येऊ शकणार नाही। म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून ह्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करायचं म्हणजेच ते कोणाच्या माध्यमातून करायचं आहे, तर शिक्षकाच्याच माध्यमातून करायचं आहे। कारण शिक्षक हाच एकमेव त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे। कारण शिक्षकच हे सगळे उपक्रम राबवणार आहे, वर्गामध्ये शिकवणार आहे आणि ह्या अध्यापनाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातूनच शिक्षकच काय करणार आहे, विद्यार्थ्यांमध्ये त्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी कारणीभूत असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक। त्यामुळं शिक्षकाचं योगदान या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे। भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करणं किंवा सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण करणं याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण विविध प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम असतील किंवा अध्यापन असेल, या दोघांच्या माध्यमातून ह्या भारतीय सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण शिक्षक चांगल्या प्रकारे करू शकतो की ज्याच्या माध्यमातून धार्मिक मूल्य असतील, सामाजिक मूल्य असतील आणि सांस्कृतिक मूल्य असतील यांचे संस्कार तो विद्यार्थ्यांवर करू शकतो। म्हणजे इतिहासासारखा विषय आहे, भूगोलासारखा विषय आहे, तत्त्वज्ञानासारखा विषय आहे, तर्कशास्त्रासारखा विषय आहे, यासारखे जे काही विषय आहेत की ज्या विषयांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं जे काही ज्ञान आहेत, आदर्श आहेत, मूल्य आहेत, रूढी परंपरा आहेत, धार्मिक सामाजिक सांस्कृतिक मूल्य आहेत, याचे संस्कार तो विद्यार्थ्यांपर्यंत करू शकतो, विद्यार्थ्यांवर करू शकतो आणि विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी तो शिकवू शकतो की ज्याच्या माध्यमातून ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांच्या वर्तनावर अंकुश ठेवण्याचा सुद्धा तो प्रयत्न करेल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टींचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करण्याचा प्रयत्न शेवटी कोण करणार आहे, शिक्षकच करणार आहे की ज्याच्यामध्ये स्वदेश असेल, स्वधर्म असेल, स्वसंस्कृती असेल यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं काम कोणाला करायचं आहे, शिक्षकाला करायचं आहे। म्हणजे स्वतःचा देश, स्वतःचा धर्म आणि स्वतःची संस्कृती याच्याबद्दल अभिमान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम, त्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम शिक्षकालाच करावं लागणार आहे। स्त्री स्वातंत्र्य असेल, अस्पृश्यता निवारण असेल किंवा राष्ट्रीय एकात्मता असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा ही जी सामाजिक सांस्कृतिक राष्ट्रीय मूल्य आहेत, सामाजिक मूल्य आहेत, या सर्व गोष्टींचे काय करायचे आहेत, संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करायचे आहेत, त्याबाबतचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये कशा घडतील हे मार्गदर्शन जर विद्यार्थ्यांना शिक्षकानं केलं तर त्यामुळं शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ही भारतीय संस्कृती पोचेल। मग त्यासाठी जसं म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम असतील, अध्यापन पद्धती असतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती वापरून हे ज्ञान जे आहे हे ज्ञान तो शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो। म्हणजे शिक्षक आपल्या कृतीमधून, अध्यापन कार्यामधून या समाज मूल्यांचे, आदर्शांचे प्रवर्तन विद्यार्थ्यांपर्यंत करू शकतो आणि आपल्या आदर्श, नीतिमान आणि सुसंस्कृत वर्तनामधून तो समाजाचा एक आदर्श बनू शकतो। म्हणजे विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी शिकवण्याबरोबरच तो स्वतः देखील आदर्श असला पाहिजे, नीतिमान असला पाहिजे, सुसंस्कृत असला पाहिजे, त्याचं वर्तन देखील चांगलं असलं पाहिजे की ज्याच्यामुळं तो समाजामध्ये एक आदर्श बनतो आणि नीतिमानशील, संपन्न आणि समाजशील जर तो बनला तर समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम त्या शिक्षकामध्ये आहे किंवा तशा प्रकारची पात्रता शिक्षकामध्ये आहे। म्हणूनच शिक्षकाला प्राचीन काळापासून आजपर्यंत समाजामध्ये फार मोठं स्थान दिलं जात असलेलं दिसून येतं। याचं कारण म्हणजे ह्या सर्व गोष्टी पाळण्याचं काम, ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि स्वतः आदर्श राहून विद्यार्थ्यांना आदर्श बनवण्याचं काम शेवटी कोण करतं, तर शिक्षकच करतो आणि त्यामुळं शिक्षकाचं योगदान या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे। कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव जे आहेत की ज्याच्यामध्ये सहली असतील, क्षेत्रभेट असेल आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम असतील किंवा दृकश्राव्य साधनं असतील, यांच्याद्वारे
ही भारतीय संस्कृती नेमकी काय आहे आणि तिचं जतन आणि संक्रमण कसं करावं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. म्हणजे सहलीला गेल्यानंतर, क्षेत्रभेटीला गेल्यानंतर मग ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, त्याच्याबद्दलची माहिती देणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून त्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयीचं ज्ञान वृद्धिंगत करणं, यासारख्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी कोण करू शकतं तर शिक्षकच करू शकतो. आणि त्यामुळं शिक्षकाचं योगदान या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. परंतु त्यासाठी शिक्षकाकडं समाजनिष्ठा असली पाहिजे, राष्ट्रनिष्ठा असली पाहिजे आणि समाजहिताची तळमळ असली पाहिजे. म्हणजे ज्या शिक्षकाकडं ही समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा व समाजहिताची तळमळ आहे असाच शिक्षक हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. ज्या शिक्षकाकडं या गोष्टी नाहीत तो शिक्षक हे योगदान देऊ शकणार नाही. म्हणून शिक्षकाकडं समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा आणि समाजहिताची तळमळ असणं सुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. कारण असाच शिक्षकच या आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करण्यामध्ये चांगलं योगदान देऊ शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण कसं करायचं किंवा सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण कसं करायचं, शिक्षणाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी आपण कशा करू शकतो, या सर्व गोष्टींचा आढावा या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे. हे व्हिडिओ जर आपणाला नक्कीच आवडले असतील तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.